Hi. Last time we have discussed the importance of water, then fiber, then nutrients, minerals, vitamins, all the things in our earlier lecture or the last lecture. Now, the very important point, that is cell division and essential life process. It is essential life process for the organisms, that is a cell division. आता सेल डिव्हिजन म्हणजे काय? सेलचं डिव्हिजन होणे आणि मग त्यापासूनच नवीन निर्मिती होणे अशा प्रकारचा होते. तर लेट अस सी फर्स्ट, कॅन यू टेल तर what happens to the cells of the injured tissue? आता जेव्हा आपले टिश्यूज इंजुअर्ड होतात तर त्याच्या सेल्सला काय होते? what happened to the cells of injured tissue when someone gets injured? when someone gets injured, जेव्हा एखाद्याला इंजुरी होते, the cells in that particular tissue get damaged. मग आता त्या ज्या काही भागाला इजा झालेली आहे तिच्या टिश्यूच्या सेल्स त्या इंजुअर्ड झालेल्या असतात. the cells in that particular tissue get damaged if the injury is too serious or too severe. खूप जास्त जर मोठी इंजुरी असेल तर काय होईल? then it may cause the cell death. मग जर इंजुरी खूप जास्त सिव्हिअर असेल तर काय होईल? तिच्या सेल्स मरून जातील. and the cells may lose their ability to repair themselves. आणि सेल्स जवळ स्वतःची क्षमता असते की टू रिपेअर themselves, पण सेलची डेथच झाली तर काय होईल? ती मग ॲबिलिटी सुद्धा राहणार नाही आणि मग अशा प्रकारचा सेल सोबत प्रोग्राम होईल. इंजुरी कशी आहे याच्यावर जास्त डिपेंड असते. then second, whether the new cells are formed during the healing of wounds. जेव्हा आपली जखम भरत येते तेव्हा नव्यानं सेल्स निर्माण होतात का? तर आन्सर इज यस. कारण सेल्सची निर्मिती होते म्हणूनच ती जखम भरते. सो एस न्यू सेल्स आर फॉर्म ड्युरिंग हिलिंग ऑफ वुंड्स. जेव्हा जखम भरत असते तेव्हा नवीन सेल्सची निर्मिती होते आणि त्याचमुळे जखम भरते. दॅन do the plants get injured when do we pluck the flowers? तर आपण जेव्हा फुलं तोडतो तर प्लांट्सला इंजुरी होते का? आणि दुसरं, हाऊ आर दोज वुंड्स हील्ड? आणि मग जेव्हा आपण फुलं तोडतो तेव्हा प्लांट्सला इंजुरी होते. यस, प्लांटला इंजुरी होते आणि तिथे माहिती आहे आपण मागच्या वर्षी शिकलो मेरिस्टेमॅटिक टिश्यूज असतात. It is in apical parts where the growth is possible. तर जिथे ग्रोथ होते त्या भागातच फक्त मेरिस्टेमॅटिक टिश्यू असतात. हे 9व्या वर्गात शिकलेलं आहे. सो यस, प्लांट्स गेट इंजुअर्ड व्हेन वी प्लक द फ्लावर्स. जेव्हा आपण फुलं तोडतो तेव्हा प्लांट्सला इंजुरी होते. मेरिस्टेमॅटिक टिश्यू प्रेझेंट इन अ प्लांट गिव्स राइज टू न्यू सेल्स ॲट द साइट ऑफ इंजुरी. जिथे इंजुरी होते त्या साइट्सवर मेरिस्टेमॅटिक टिश्यूज नवीन सेल्सच्या निर्मितीसाठी मदत करतात अँड हेल्प प्लांट्स टू हील देअर वुंड्स. आणि मग त्यामधूनच प्लांटच्या वुंड्स काय होतात? भरल्या जातात. हाऊ डज द ग्रोथ ऑफ एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑकर्स? कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल तर त्याची ग्रोथ कशी होते? त्याची वाढ कशी होते? Does the number of cells in their body increases? त्याच्या शरीरातल्या सेल्सचा नंबर इन्क्रीज होतो का? If yes, how? जर yes असेल तर how? Growth of living organisms occurs by cell division. सेलचं डिव्हिजन होऊन आपली ग्रोथ होत असते किंवा कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमची ग्रोथ होत असते बाय मीन्स ऑफ सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन म्हणजे एकाचे दोन, दोनाचे चार. Then as the number of cells in the organism's body increases, आणि मग साहजिकच आहे सेल डिव्हिजन होऊन राहिलेलं आहे म्हणून ग्रोथ होत आहे. म्हणजेच काय होईल? सेलचा नंबर सुद्धा वाढलेलाच असेल. यस, the number of cells in the organism's body increases. Okay, while growing the number of cells in an organism's body increases by mitotic cell division.
There are two types of cell division, that is mitosis, त्यालाच आपण मायटोटिक म्हणतो, आणि मग मियोसिस, त्यालाच मियोटिक डिव्हिजन असं म्हणतो. तर मायटोटिक डिव्हिजन सेल डिव्हिजन काय होत असते की नंबर ऑफ सेल्स इन ऑर्गॅनिझम्स बॉडी इन्क्रीजेस. आपल्याला ते डिटेल पाहायचं आहे मायटोसिस अँड मियोसिस. देन इट इज नेक्स्ट वाला क्वेश्चन, how the new individual of a species is formed. Okay, how the new individuals of a species is formed from existing one of same species. तर एका स्पेसिस पासनं किंवा एका इंडिव्हिज्युअल पासनं नव्यानं दुसऱ्या इंडिव्हिज्युअलची त्या स्पेसिसच्या इंडिव्हिज्युअलची निर्मिती होते का? येस. And it is by means of reproduction. It is by means of reproduction. So, organisms of one species gives rise to another organism of the same species. Organisms of the one species gives rise to another organism of the same species by the process of reproduction. By the process of reproduction. What is this about? From the can you tell? Okay, now cell division is one of the very important properties of cells and living organisms. Cell division ही सेलची पण इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आहे आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझमची सुद्धा आहे. Due to this property only a new organism is formed from the existing one. From the existing one. या प्रॉपर्टीमुळे नवीन ऑर्गॅनिझमची निर्मिती होऊ शकते. कशामुळे? इट इज बिकॉज ऑफ द सेल डिव्हिजन. जर समजा असं झालं नसतं तर स्पेसीची कंटिन्युटी राहिली नसती. देन अ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम ग्रोज अप अँड, आणि मग नुसतंच नवीन ऑर्गॅनिझमची निर्मिती नाही होत तर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमची ग्रोथ सुद्धा याच्याचमुळे होते. अँड इमॅशिएटेड बॉडी कॅन बी रिस्टोर्ड. जर समजा एखाद्या भागला इंजुरी झाली, तिच्या सेल्स डॅमेज झाल्या, म्हणजे ती इंजुर्ड पार्ट, तर तो रिपेअर सुद्धा होते आणि रिस्टोर्ड सुद्धा केल्या जाते. असं नाही करायचं, नाही तर बस हात तोडून टाकायचं सेल डिव्हिजन होईल. दॅट थिंग्स नॉट हॅपन. तर दीज आर द रिजनरेशन वगैरे, तर ते पुढच्या चॅप्टर मध्ये आहे. काही अॅनिमल्स मध्येच होते, बाकीच्या ठिकाणी होत नाही. नाही तर बस माझा हात तुटला तरी चालते. इमॅजिनेटेड म्हणजे थोडाफार भाग जर समजा तिचा डॅमेज झाला असेल तर तो रिस्टोर्ड केल्या जाते. देयर आर टू टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन, आणि दोन टाइप्सचं सेल डिव्हिजन असते. दॅट इज मायटोसिस अँड मियोसिस. इट इज मायटोसिस अँड मियोसिस. याला आज मायटोटिक डिव्हिजन आणि खालच्याला मियोटिक डिव्हिजन असं सुद्धा म्हणतात. सो देयर आर टू टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन ॲज मायटोसिस अँड मियोसिस. Mitosis occurs in somatic cells and stem cells. It is somatic cells and stem cells. So mitosis occurs in somatic cells and stem cells. Somatic cells and stem cells. The somatic cells, for example, in mammals, somatic cells make up all the internal organs. आपले जे काही इंटरनल ऑर्गन्स आहेत ते सोमॅटिक सेल्स पासून बनलेले असतात. इट इज लाईक दॅट ऑफ द स्किन, बोन्स, ब्लड, कनेक्टिव्ह टिश्यूज. हे सगळेच्या सगळे कशापासून बनलेले असतात? तर सोमॅटिक सेल्स पासून. मग या स्टेम सेल्स काय आहे तर बघा, स्टेम सेल्स आर अ क्लास ऑफ अनडिफरन्शिएटेड सेल्स. असा सेल्सचा क्लास आहे की ज्याचं डिफरन्शिएशन झालेलंच नाहीये, म्हणजे त्याला डिवाइड झालेल्या नाहीये. स्टेम सेल्स आर द क्लास ऑफ अनडिफरन्शिएटेड सेल्स दॅट आर एबल टू डिफरन्शिएट. त्यांच्याजवळ क्षमता आहे की ते डिफरन्शिएट होऊ शकतात. आणि सर्वात महत्वाचं, डिफरन्शिएट इनटू
स्पेशलाइज सेल टाइप्स. आपल्याला ज्या काही टाईपच्या सेल्स पाहिजे त्या कोणत्याही सेल टाइप मध्ये त्याला आपण डिफरन्शिएट करू शकतो किंवा होऊ शकतात. These are referred as stem cells. Stem cells are the type of cells of undifferentiated or it is a class of undifferentiated cells and that are able to differentiate into specialized type of cells or specialized cell types. म्हणजे त्याच्यापासून कोणत्याही सेल्स बनवू शकतात असा जो टाइप असते these are called as stem cells. मग commonly stem cells come from two main sources. दोन मेन सोर्सेस पासून आपण स्टेम सेल्स घेऊ शकतो. एक एम्ब्रियोज फॉर्म ड्यूरिंग द ब्लास्टोसिस फेज. एम्ब्रियो जेव्हा तयार होते एम्ब्रियो गर्भ तर तो त्याची जी ब्लास्टोसिस स्टेज जेव्हा असते तर तेव्हा एक त्याच्यापासून आपण मिळवू शकतो स्टेम सेल्स. Of it is embryological development. Embryos form during the blastocyst phase of embryological development आणि त्यालाच आपण म्हणतो एम्ब्रियो पासून घेतलेल्या एम्ब्रियोनिक स्टेम सेल्स. एम्ब्रियो पासून ज्या मिळवल्या त्याच्या ब्लास्टोसिस्ट फेज मध्ये त्याच्या डेव्हलपमेंटच्या त्या स्टेम सेल्सला म्हणायचं एम्ब्रियोनिक स्टेम सेल्स. Second type is adult tissue. Adult tissue तर adult stem cells आणि मग adultच्या stem cells bone marrow मधनं ह्या सुद्धा adult पासून सुद्धा stem cells मिळवू शकतात. म्हणजे मग आपल्याला जर समजा एखादा अवयव जर बनवायचा असेल तर स्टेम सेल्स घ्यावे लागेल कारण त्या सेल्स काय असेल तर ज्यांचं डिफरन्शिएशन झालं नाही अशा टाईपच्या सेल्स असेल आणि त्यांच्या जो ॲबिलिटी असेल डिफरन्शिएट होण्याची आणि मग आपण वेगवेगळे अवयव त्याच्यापासून बनवू शकतो. आणि सर्वात महत्वाचं याचा वापर सध्या परिस्थितीत आहे बऱ्यापैकी त्याला आपण बाल्यावस्थेत आहे म्हणू आणि सध्या परिस्थितीमध्ये एक कॉस्टली आहे पण काही दिवसानं आणखी याचा जास्त वापर होईल. तर स्टेम सेल्स पासून each and every organ can be synthesized. आपण त्याला बनवू शकतो आणि स्टेम सेल्स आपल्याच असल्यामुळे ऑर्गन ट्रान्सप्लांट मध्ये दुसऱ्याचं जेव्हा घेतो तर रिपल्शन्स वगैरेचे प्रॉब्लेम येतात ते इथे येणार नाही कारण आपल्या ओन स्टेम सेल्स पासून बनवलेलं असेल म्हणून मग आपली इंटरनल सिस्टीम किंवा आपली बॉडी त्याला ऍक्सेप्ट करेल. दॅट So both types of cells are generally characterized by their potency. आणि मग या कोणत्याही सेल्स असो एम्ब्रियोनिक असो की ॲडल्ट स्टेम सेल्स असो यांच्यामध्ये पोटेन्सी असते और पोटेन्शियल टू डिफरन्शिएट इनटू डिफरंट सेल टाइप्स सच एज स्किन, muscles, bone, etc. Everything can be made from this. So what is this? This is the stem cells. We will see again stem cells in 7th or 8th chapter of this paper. Okay, then of the body, whereas meiosis occurs in germ cells. Meiosis occurs in germ cells. आणि germ cells म्हणजे काय तर ज्यांच्यापासून स्पर्म्स किंवा ओव्हा म्हणतात त्यांना म्हणायचं germ cells. So पहा while germ cells gives rise to spermatozoa and ova which fuse during the fertilization आणि मग spermatozoa आणि ova fuse during the fertilization and to produce the cell and that is called as zygote. मग स्पर्म्स आणि ओवाचं फ्यूज होते एकत्र येतात फर्टिलायझेशन प्रोसेस मध्ये आणि त्याच्यापासून जी सेल बनते तिला म्हणायचं झायगोट. तिला काय म्हणायचं झायगोट. सो जर्म सेल्स मध्ये मग मियोसिस नि होईल सेल डिव्हिजन. ओके आणि बाकीच्या याच्या मायटोसिस, सोमॅटिक सेल्स अँड स्टेम सेल्स व्हॉट वी हॅव टू स्टडी इन आवर इनकमिंग लेक्चर्स. देन before study of cell division we should know the structural organization of cell that we have studied earlier. आणि मग structural organization of the cells माहित पाहिजे. आपल्याला माहितच आहे सेल मग न्यूक्लियस असते मग हे बाजूचा सायटोप्लाझम
या सायटोप्लाझम मध्ये सेलचे सगळेच्या सगळे ऑर्गॅनिल्स असते तर ते आपल्याला माहित पाहिजे. सो each cell has a nucleus. Okay, nucleus is there. Then beside other cell organelles are also present and त्याच्याशिवाय other cell organelles सुद्धा present असतात. Let us study the cell division with the help of this information. आणि मग आपण cell division या इन्फॉर्मेशन पुढे अभ्यास करू. तर सेल माहित आहे, न्यूक्लियस, सायटोप्लाझम, सायटोप्लाझम मध्ये सगळे ऑर्गॅनिल्स असेल, माइटोकॉन्ड्रिया, राइबोसोम, लायसोसोम, गोल्गी कॉम्प्लेक्स, प्लेटलेट्स, प्लेटलेट्स मध्ये प्लास्टिड्स, क्लोरोप्लास्ट, all these things will be there. This is plasma membrane. Okay, then before any type of cell division, cell doubles up its chromosome number present in its nucleus. आता कोणत्याही टाईपच्या सेल डिव्हिजनच्या पहिले before any type of cell division, the cell doubles up its chromosome number. सेल्स काय करेल, सेलचा जो क्रोमोझोमचा नंबर आहे त्याला डबल्स करेल. कशामध्ये, कोणत्याही सेल डिव्हिजनच्या पूर्वी, whether it is mitosis or meiosis. That is, if chromosome number is 2n, आता जर समजा त्या सेल्स मध्ये क्रोमोझोमचा नंबर 2n आहे तर डबल करेल म्हणजेच काय होईल, that will become 4n. If it is n, then that will becomes 2n. What he want to say? Then that is, if chromosome number is 2n, then it is double up to 4n. Then can you recall what is the shape of chromosome? Give its names in the figure. Okay, the chromosome is generally X shaped. क्रोमोझोमचा जो शेप असते तो X च्या आकाराचा असते and it is during the cell divisionच्या वेळेलाच जनरली क्रोमोझोम जो अपीअर होते तो सेल डिव्हिजनच्या पूर्वीच होते. बाकीच्या वेळेला एवढं काही प्रॉमिनंटली असा दिसत नाही. आणि जेव्हा सेल डिव्हिजन व्हायचं असते त्याचा जो शेप असते तो कोणता असते तर एक्स शेप. आणि मग आपण त्याला मागच्या वर्षी पाहिलेले आहे आणि म्हणूनच मग त्यांचे नाव, तर इट इज राईट हँड साइडला सर्वात वरचं दॅट इज पी आर. ओके, it is P arm. You have to remember this in order to understand the mitosis or meiosis in details, because we want all these names in this discussion. Then सेंट्रोमियर माहित आहे, मधात असते तो, बरोबर. सेंट्रोमियरच्या बेसिसवरच क्रोमोझोमचे टाईप पण पडतात जे आपण पाहिलेले आहे. खाली जो दुसरा असते दॅट इज कॉल्ड ॲज क्यू आर्म. आणि मग खाली फ्रॅगमेंट दाखवलेला आहे that is a DNA. Okay, so DNA, what is this about the chromosomes figure? Upper level is P arm, second is centromere, then third is Q arm, and fourth is a DNA. Now, a pair of each type of chromosome is present in 2n condition. Pair of, आता पेयर म्हटलं 2n कंडिशनच राहील. A pair of each type of chromosome is present in 2n condition, whereas single chromosome of each type is present in n condition. आता जर पेयर असेल तर 2n आहे, तर सिंगल असेल तर आपण nच म्हणू. So that is present in n conditions and their structure is like the one shown in figure given beside. आणि बाजूला जे दाखवलेलं आहे त्याच्यानुसार त्याचं स्ट्रक्चर असते. जर पेयर असेल तर इट इज इन अ 2n कंडिशन. इफ इट इज सिंगल देन दॅट इज इन n कंडिशन्स. दिस व्हाट वी हॅव टू रिमेंबर. बिफोर दिस go through the chromosomes or chromosomes that point in a 9th standard in order to understand the mitosis detail. So in the next lecture we will see mitosis. Okay, मायटोसिस मध्ये मग किती टाईप म्हणजे किती त्याच्यामध्ये स्टेजेस आहेत त्याच्यानुसार स्टेप्स आहेत आणि मग त्या एक एक आपण समजून घेऊ. सो वी विल स्टॉप हियर. इन नेक्स्ट लेक्चर इट इज मायटोसिस.